राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी 21 पेक्षा अधिक महापालिका जिंकत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठरला सर्वात मोठा विजयी पक्ष। मुंबईत अटीतटीच्या लढतीत आता भाजपा शिवसेना युती आघाडीवर, शिवसेना उबाठा दुसऱ्या क्रमांकावर, मनसेला फार यश नाही, काँग्रेसला मोठं नुकसान। ठाण्याचा गड शिंदेंनी राखला, महामुंबईत मात्र वसई विरार वगळता भाजपाचंच वर्चस्व। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचा भाजपानं केला पराभव, दोन्ही पवारांचा करिश्मा निष्प्रभ। उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला यश, सोलापूर, अहिल्यानगर, नांदेडमध्ये क्लीन स्वीप, कोल्हापूरमध्ये मात्र काँग्रेसची महायुतीशी चांगली लढत। मराठवाड्यात लातूर महापालिका काँग्रेसनं जिंकली, परभणीत उबाठाला यश, पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या जालना आणि इचलकरंजीत भाजपा विजयी। विदर्भात नागपूरमध्ये भाजपाला निर्विवाद यश, अकोल्यात काठावर बहुमत, अमरावती आणि चंद्रपुरात मात्र विजयासाठी अटीतटीची लढत। विकास आणि हिंदुत्वावर विश्वास ठेवत जनतेने दिलेल्या आशीर्वाद सार्थकी लावू, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास, कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार। अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं पक्षनेते आणि कार्यकर्त्यांचं केलं अभिनंदन, नकारात्मक राजकारणाला नाकारून विकासाला निवडल्याची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश नाही, मात्र वैचारिक लढा सुरूच राहणार, राज्यात 5 शहरात काँग्रेसचे महापौर असतील हर्षवर्धन सपकाळ। आणि विकसित भारत घडवण्यात स्टार्टअप्सचं मोठं योगदान, गेल्या 10 वर्षात स्टार्टअप क्रांती घडल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। नमस्कार।